सो हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आफ्टरनून जे असेल ते ठीक आहे. सो आपण 3Dला ऑब्व्हियसली सुरुवात केलेली आहे. आपण 3D हा टॉपिक बघतोय. वेक्टर नंतरचं आपलं कंटिन्युएशन आहे आणि 2 लेक्चर त्याच्यावरती आपल्याला झालेले आहेत. सो ते लेक्चर तुम्ही बघितलेले असतील. सो आपण गेल्या लेक्चरमध्ये जे डिस्कशन केलं ते लाईनबद्दल डिस्कशन केलं होतं. एक होमवर्क क्वेश्चन बघितला, एक होमवर्क क्वेश्चन नाही, एक क्वेश्चन बघितलं होतं. लाईनबद्दल डिस्कशन केलं, अँगल वगैरे डिस्कशन केलं, पॅरलल आणि परपेंडिक्युलर कंडिशनबद्दल डिस्कशन केलं होतं. सो ते तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे कार्टेशियन फॉर्ममध्ये लाईनचं इक्वेशन काय आहे, त्याच्यानंतर 2 पॉईंट फॉर्म असेल तर काय आहे, किंवा सिंगल पॉईंट असेल तर काय आहे, त्यानंतर वेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे. सो ती गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट क्लिअर नसेल तर मग ह्या लेक्चरला थोडंसं तुम्हाला कसं होईल की काय हे लाईनचं इक्वेशन असं का तसं का असे थोडे प्रश्न पडू शकतात. ठीक आहे. सो ते इक्वेशन पहिलं लेक्चर प्रॉपर बघा, त्यामधल्या बेसिक सगळ्या गोष्टी आपल्याला इथे वापरायच्या आहेत. सो ते जर क्लिअर झालं असेल हे समजेल. ठीक आहे. आणि एक शेवटला एक जाता होता, एक कालच्या लेक्चरमध्ये एक क्वेश्चन दिला होता. ठीक आहे. आणि मी बोललो पण होतो, त्या क्वेश्चनवरती आपण डिस्कशन करूया. ठीक आहे. क्वेश्चन काय होता, फाइंड द अँगल बिटवीन डायगोनल्स ऑफ अ क्यूब. फाइंड द अँगल बिटवीन डायगोनल्स ऑफ अ क्यूब. ठीक आहे. आता हा क्वेश्चन तसं सिंपल आहे. ह्याला ऑब्व्हियसली डायग्रामची गरज आहे. सो डायग्राम तर काढावी लागेल. ठीक आहे. सो स्टुडंट्स हॅव सेंड मी आन्सर, सो नो प्रॉब्लेम. ज्यांना समजलेलं आहे त्यांचं चांगलं आहे, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी आज इथे थोड्या गोष्टी आपण क्लिअर करून घेऊ शकतो की बाबा नक्की आपण काय करतोय. ठीक आहे. आता इथे ना क्यूब जो मी काढणार आहे तो एक टिपिकल म्हणजे एक स्टँडर्ड क्यूब काढण्याचा माझा प्रयत्न आहे. स्टँडर्ड क्यूब इन द सेन्स डायग्रामची चांगली डायग्राम नाही, सांगतो तुम्हाला. ठीक आहे. सो इफ दिस इज माय क्यूब, ते थोडं मॅनेज करून घ्या. मी याला एक्सटेंड करतो. ठीक आहे. सो दिस विल बी माय ॲक्सेस. हे 3 ॲक्सेस आहेत असं आपण म्हणूया. आपल्याला कॉमनली सवय आहे एक्स, वाय आणि झेड ॲक्सेस म्हणतात. ठीक आहे. आता याला ओरिजिन ओ म्हणूया. ओके. ए, बी आणि याला सी पॉईंट म्हणूया. मी नेमिंग देऊया आपण. ठीक आहे. आणि बाकी तुम्ही कुठेही नेमिंग देऊ शकता. आता काही म्हणा, पी, क्यू, ओके, आर आणि एस असं नाव देऊया. आता टिपिकली काम म्हटलं मी की स्टँडर्ड क्यूब मी काढतोय असं काम म्हटलं तर एक लक्षात घ्या, आता जे ह्याचे एजेस आहेत ना, तर हे मी अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सेस ठेवलेले आहेत. आता असं पण होऊ शकतं की एक्स वाय झेड ॲक्सेस इथे आहे आणि क्यूब कुठेतरी लांबच टाकून दिलेलं आहे, असं पण होऊ शकतं. स्पेसमध्ये असू शकतं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपल्याला आन्सरपर्यंत लवकर पोचायचं आहे, सोप्या पद्धतीने पोचायचं आहे म्हटल्यावर काय की मला जेवढं कन्व्हिनियंट पडेल तेवढं मी कन्व्हिनियंट ती फिगर काढायचा प्रयत्न करेन. हीच फिगर कन्व्हिनियंट आहे की याचे एजेस आहेत ते अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सेसमध्ये ठेवलेले आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर मला माहिती आहे की अँगल फाइंड करायचा आहे म्हटल्यानंतर मला 2 कुठल्या तरी गोष्टी जोडाव्या लागतील. सो जर बघा आता ओपी जर मी जोडला, ओके, आता हा अगदी क्यूब काय अगदी व्यवस्थित असं आलेलं नाही, परफेक्ट असं आलेलं नाही आहे, पण तरी पण ट्राय करूया आपण. आणि हा एक डायगोनल जोडला. ठीक आहे. आता हे जर डायगोनल मी जोडले तर कुठेतरी अँगल थीटा बनतोय 100%. ठीक आहे. आता हा अँगल थीटा फाइंड करण्यासाठी मला कॉस ऑफ थीटाचीच गरज लागणार ना, इव्हेंच्युअली कॉस थीटाची गरज लागेल. तर एक लक्षात घ्या, एक कॉमन गोष्ट सांगतो की ज्यावेळी आपल्याला अँगल फाइंड करायचं असेल ना, तर तुम्ही मॅक्सिमम वेळी आहे ना वेक्टर फॉर्ममध्ये गोष्टी मॅनेज करा. कसं आहे, वेक्टर फॉर्ममध्ये घेऊन जा, ना की त्याला कार्टेशियन फॉर्ममध्ये ठेवणं. कार्टेशियन फॉर्ममध्ये ठेवल्यामुळे काय होईल की थोडीशी आपल्याला कॉम्प्लिकेशन्स वाढतील, पण वेक्टर फॉर्ममध्ये ठेवल्यामुळे काय होणार आहे की मला फॉर्म्युला जो माहिती आहे की समथिंग वेक्टर डॉट समथिंग वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर, म्हणजे काय जो फॉर्म्युला मला माहिती आहे तो पण बेसिकली कसा आहे की वेक्टर फॉर्ममध्ये आहे. सो वेक्टर फॉर्ममध्ये जर फॉर्म्युला तर मी ह्या डायग्रामला त्याच्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. सो फर्स्ट कन्सिडरेशन मी काय करतो की लेंथ जी आहे ती 1 ठेवूया आपण. ठीक आहे. लेंथ ऑफ इच साइड 1 ठेवूया. आणि आता प्रत्येक गोष्टीत आता ह्याचे पॉईंट्स आपण काढण्याचा प्रयत्न करूया. हे काय असणार आहे 0 0 0. तसेच आता सगळे पॉईंट आपण काढण्याचा प्रयत्न इथे करूया. आपल्याला काय सोपं पडणार आहे. आता बघा, हा एक इथून इथून आणि इथून हा पी पॉईंटकडे गेलो तर पी पॉईंट एकटा असा असेल की जे सगळे 1 आहेत. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता क्यू कडे जायचं म्हटलं तर काय होणार आहे, एक्स आणि वाय डिरेक्शन मध्ये गेलो, क्यू काय झाला 1 0 0. आता ए च्या डिरेक्शनला आलो तर ए काय होऊन जाणार आहे, फक्त एक्स डिरेक्शन मध्ये ट्रॅव्हल केलंय, वाय आणि झेड डिरेक्शनला मी गेलोच नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायचं केलं तर बी कडे आता तुम्ही कसे येऊ शकता, तर इथून असे आलो, झेड डिरेक्शनने आलो किंवा ह्या डिरेक्शनने आलो. सो बी ला तुम्ही अशा म्हणा की इथून 1 0 आणि 1. सिमिलरली सी ला ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर काय होणार आहे, एक्स ॲक्सेस तर ट्रॅव्हल केलंच नाही, फक्त झेड ॲक्सेसने आपण ट्रॅव्हल केलं. सिमिलरली आता एस म्हटलं तर काय होणार आहे, इथून इथे जायचं किंवा इथून इथे जा, काय फरक पडणार नाहीये. काय लिहू शकतो 0 1 आणि 1. कारण एक्स ॲक्सेसमध्ये तर माझा तसाही ट्रॅव्हल नाही आहे, डायरेक्ट झेड ॲक्सेसला गेलो 1 आणि वाय ॲक्सेसला गेलो तो 1 1. ठीक आहे.
सिमिलरली आरला तर काय होणार आहे, आरला अजून सोपं आहे, एक्स ॲक्सिसला ट्रॅव्हलिंगच नाही आणि झेड ॲक्सिसमध्ये पण ट्रॅव्हलिंग आहे, डायरेक्टच गेलो. आता बघा चेक करूया, सगळेच लिहिले आहेत ना, एस लिहिला, आर लिहिला, सी लिहिलेला आहे, ठीक आहे, बी लिहिलेला आहे आणि हा लिहिलेला आहे, ठीक आहे, सगळे जवळजवळ लिहिलेले आहेत. आता ह्याच्यातले मला महत्त्वाचे काय आहेत की मला ए बी नाही ओपी वेक्टरची गरज आहे. आता ओपी वेक्टर कारण काय, मी जॉईन केलं आहे ओपी, सो ओपी वेक्टर जर मला फाइंड करायचं असेल तर काय येणार आहे, 1 - 0 म्हणजे 1 म्हणजे 1 आय म्हणजे नुसता आय लिहा प्लस जे आणि प्लस के, बरोबर आहे. सो ओपी झालं. आता बी आर पकडूया, बी आर वेक्टर पकडला तर आर म्हणजे काय, 0 - 1 म्हणजे -1 आहे, ओके, 1 - 0 म्हणजे प्लस जे आणि 0 - 1 - के, ठीक आहे. सो हे दोन वेक्टर आता मिळाले. आता हे मिळवल्यानंतर मला वाटते क्वेश्चन काही कठीण नाही. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की मी वेक्टर फॉर्ममध्ये घेऊन जा, वेक्टर फॉर्ममध्ये घेऊन जा का म्हणत होतो, तर या पद्धतीने आपल्याला इथे दोन वेक्टर मिळाले. आता ऑब्व्हियसली हा अँगल थीटा आहे, तो बिंदास काय असणार आहे, कॉस ऑफ थीटा, बिंदास लिहून टाका, ओपी इंटू बी आर अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ ओपी इंटू मॅग्नेट्यूड ऑफ बी आर, ठीक आहे. आता इथून काय तुम्हाला ह्या गोष्टी जर मला वाटतं क्लिअर आहेत. हे झालं -1, ठीक आहे, हे झालं -1 +1 आणि इथे -1, ठीक आहे. आणि याच्यात काय येणार आहे, अंडर रूट तुमचं काय येईल, √3 म्हणजे √3 आणि √3 जाणार आहे. सो हे काय 1/3 झालं, ठीक आहे. सो हे झालं 1/3. आता -1/3 झालं. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की -1/3 आल्यामुळे काय झालं की आता थीटा घ्यायचा काय, तर एक लक्षात घ्या, ज्यावेळी मी असा कॉस थीटा डिफाईन करतो ना, तेव्हा मी तो ॲक्यूट अँगलसाठी डिफाईन करतो. सो मेजरली तुम्ही याला मॉड पकडू शकता, यू कॅन कन्सिडर मॉड, कारण की आपण जे थीटाबद्दल एवढे डिस्कशन करतो ना, तेव्हा दोन लाईन्स मधला जेव्हा अँगल आहे तो आपण काय करतो की आपण ॲक्यूट अँगलसाठी डिस्कशन करतो, ठीक आहे. सो दिस विल बी दिस थिंग. सो इव्हेंच्युअली कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 1/3 आणि थीटा काय असणार आहे तुमचा कॉस इनवर्स 1/3, ठीक आहे. सो दिस विल बी युअर आन्सर. हे थोडं स्क्रीनच्या बाहेर गेलं, ओके, ठीक आहे. सो मला वाटतं हे क्वेश्चन काही मुलांनी बरोबर केलेलं आहे, काही मुलांचा चुकलेला होता, काही हरकत नाही. आजच्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं, उद्याच्या ह्याच्यात क्लिअर होऊन जाईल. सो होपफुली होमवर्क क्वेश्चन क्लिअर झाला असेल. कसं आहे, थोडंसं आहे ना, थोड्याशा गोष्टी चॅलेंजिंग तुम्ही स्वतःहून सोडवल्यात ना, तर तुम्हाला जास्त फायदा पडणार आहे. कारण काय आहे की नुसते प्रत्येक वेळी साधे प्रश्न घेतले की नुसते LMN स्क्वेअर ॲड करा, त्याचा 1 2 3 फाइंड करा, हे क्वेश्चन जेईमध्ये येत नाहीत. लक्षात ठेवा, क्वेश्चन थोडेसे स्टँडर्ड असले पाहिजे, चांगले असले पाहिजे, तरच ते सोडवायला पण मजा येणार आहे, ठीक आहे. सो मला वाटतं हा क्वेश्चन होमवर्कचा सगळ्यांचा आत्ता क्लिअर झालेला असणार आहे. ज्यांचा चुकला त्यांनी समजून घ्यायचं आहे आणि मगच पुढे जायचं आहे, बघा, ओके. सो आपण आजच्या आपल्या मेन लेक्चरला सुरुवात करूया आणि त्यातला पॉईंट नंबर 1 आपण काल लाईनने सुरुवात केली, आज आपण हा लाईनचंच डिस्कशन आहे, बाकी हे वेगळं नाही आहे, फक्त पॅरामेट्रिक कॉर्डिनेट्समध्ये डिस्कशन करणार आहे. पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स, ओके, ऑफ अ लाईन, ठीक आहे. पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स ऑफ अ लाईन. आता पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स मला वाटतं ऐकून नवीन शब्द नाही आहे, तुम्हाला ह्या गोष्टी ऐकून माहिती आहेत, कारण आपण ज्यावेळी इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला ह्या गोष्टी स्टडी केलेल्या आहेत, तिथे पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स काय असतात ही गोष्ट आपण बरेच वेळा बघितलेली आहे, ठीक आहे. आता वेक्टर्सच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर एखादी लाईन आहे, ठीक आहे, तर ऑब्व्हियसली ती लाईन काय एका पॉईंट ए वरून पास होणार आहे, ठीक आहे. आता त्या लाईनचं इक्वेशन, जनरल लाईनचं इक्वेशन मी काय लिहू शकतो, आता लाईन 1 पकडलं तर हे काय येणार आहे, x - x1 अपॉन a1 किंवा a पकडा, आता एकच लाईन बद्दल बोलतोय, y - y1 अपॉन b आणि z - z1 अपॉन c, ठीक आहे. सो हे मला जनरल लाईनचं इक्वेशन आहे. आता याच्यावरून मी जर ह्या लाईनमध्ये एखादा पॉईंट एक्स्ट्रॅक्ट करून लिहायचं म्हटलं तर काय होणार आहे की हा एक पॉईंट, फिक्स पॉईंट रिप्रेझेंट काय करतं, x1 y1 z1, म्हणजे a चे कोऑर्डिनेट्स काय आले तर x1 y1 आणि z1. त्याच्यानंतर ह्याच्या डायरेक्शन रेशोज काय असणार आहेत तर ABC, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ह्या लाईनच्या इक्वेशनवर मी हे दोन पॉईंट्स तर एक्स्ट्रॅक्ट करू शकलो किंवा मिळवू शकलो की हे मला इन्फॉर्मेशन ही लाईन इक्वेशन देते, हे एवढं कळलं तरी मोर दॅन इनफ आहे, लक्षात घ्या. सो एकदा मी इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह केली. आता जे मला पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स बद्दल बोलायचं, मी काय करेन, एक पॉईंट डिफाईन करेन P, ठीक आहे, आपल्याला सवय आहे, आणि एक लॅम्बडा. आता पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉईंट इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, ओके, इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, म्हणून तो ब्रॅकेटमध्ये लॅम्बडा लिहिला. आता मला जर एखाद्या कोऑर्डिनेटचे पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स पाहिजेत इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, मी काय करणार, ह्याला डायरेक्ट लॅम्बडाला इक्वेट करून टाकणार. आता ह्याला लॅम्बडाला इक्वेट केल्यामुळे काय झालं ते बघूया. x - x1 अपॉन a इज इक्वल टू लॅम्बडा, म्हणजे x - x1 इज इक्वल टू लॅम्बडा a, म्हणजे x इज इक्वल टू x1 प्लस लॅम्बडा a, ठीक आहे. सिमिलरली तुम्ही
y1चं जरी इक्वेट केलं तरी सुद्धा काय येणार आहे, y इज इक्वल टू y1 प्लस लॅमडा बी आणि z इज इक्वल टू z1 प्लस लॅमडा सी. ठीक आहे, करून बघायचं असेल तर करून बघा, असं काही विषय नाही आहे. नाहीतर सर तुम्ही सोडवून नाही दिलं असं कोण बोलायला नको. y मायनस y1 इज इक्वल टू लॅमडा बी, सो y इज इक्वल टू y1 प्लस लॅमडा बी. ठीक आहे, आता हे जे मला भेटलेले आहेत ना, सिमिलरली तुम्ही झेडचं करून बघा. हे जे XYZ भेटलं हेच माझे पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स आहेत. ठीक आहे, हेच माझे पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स आहेत. याला जर मी प्रॉपर लिहायचं म्हटलं तर मी असं लिहिणार P ऑफ लॅमडा इज इक्वल टू काय होतं आपलं x1 प्लस लॅमडा ए कॉमा y1 प्लस लॅमडा बी आणि z1 प्लस लॅमडा सी. सो दीज आर नथिंग बट माय पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट, गिवन पॉइंट. ठीक आहे, सो हे आपल्याला भरपूर ठिकाणी उपयोग येणार आहे. आता हे भरपूर ठिकाणी उपयोग येणार म्हणजे काय, तर लक्षात घ्या की आपल्याला परपेंडिक्युलरिटीची कंडिशन किंवा परपेंडिक्युलर कंडिशन नाही, परपेंडिक्युलर एखादं आपल्याला लाईन्सबद्दल डिस्कशन असेल तर लागणार आहे. त्याच्यानंतर काय की इमेज वगैरे एखाद्या पॉईंटची काढायची असेल, लाईनची काढायची असेल त्यावेळी आपल्याला गरज लागते. आणि इमेजबद्दल तर क्वेश्चन बोर्डमध्ये पण विचारले जातात. ठीक आहे, सो तिथे गरज लागेल. किंवा इंटरसेक्शन, दोन लाईनचं जर इंटरसेक्शन पॉईंट काढायचं आहे तरी मला ह्याची गरज लागणार आहे, कारण तेवढं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे तेवढं इम्पॉर्टंट आहे. पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स ह्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ओके, सो पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स ऑफ अ लाईन किंवा ह्या पॉईंट इन टर्म्स ऑफ लॅमडा, तर हे अशा पद्धतीने येतात. तुम्ही डायरेक्टली लॅमडाला इक्वेट करा, हे सॉल्व्ह करा, हे जे 3 आले तेच तुमचं आन्सर असणार आहे. ओके, आता जर मी म्हटलं की इंटरसेक्शन ऑफ लाईन्स जर काढायचं म्हटलं, मला जर कोण म्हटलं की फाइंड इंटरसेक्शन ऑफ किंवा इंटरसेक्शन पॉईंट काढा लाईन्सचा. ओके, सो असं लिहा इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. ठीक आहे, आता इंटरसेक्शन ऑफ लाईन विचारले म्हटल्यावर मला बेसिक गोष्ट माहिती आहे, ऑब्व्हियसली 2 लाईन असणार आहेत आणि हा एक कुठेतरी पॉईंट असणार आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मला विचारलेले आहेत असं जर आपण समजलो आणि काही पकडा, म्हणजे तो पॉईंट P पकडा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, ह्याला L1 पकडा, ह्याला L2 पकडा. आता ऑब्व्हियसली मला L1चं इक्वेशन माहिती आहे, काय आहे, x मायनस x1 अपॉन a1, y मायनस y1 अपॉन b1 आणि z मायनस z1 अपॉन c1. ठीक आहे, सिमिलरली मला L2चं इक्वेशन माहिती आहे, x मायनस x2 अपॉन a2, y मायनस y2 अपॉन b2 आणि z मायनस z2 अपॉन c2. ठीक आहे, आता हे 2 मला इक्वेशन माहिती आहेत. ह्याच्यावर मी काय काय इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करू शकतो, तर एक लक्षात घ्या की ऑब्व्हियसली L1 म्हटलं तर त्याच्यावर कुठेतरी एखादा पॉईंट असेल. ठीक आहे, एखादा पॉईंट असेल ज्याचे कोऑर्डिनेट्स A पकडा, त्या पॉईंट काय आला x1 y1 आणि z1 आहे. L2 वरती एखादा पॉईंट B असेल ज्याचे कोऑर्डिनेट्स काय x2 y2 आणि z2 आहे. ठीक आहे, सिमिलरली ह्याच्या डायरेक्शन रेशिओज काय असणार आहेत, A1 B1 आणि C1. सिमिलरली ह्याचे असणार आहेत A2 B2 आणि C2. सो दिस इज द अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन वी गेट फ्रॉम दिस 2 इक्वेशन्स. ठीक आहे, पण मला पाहिजे P चे कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, मग आता ते फाइंड कसे करायचे, प्रश्न माझ्यासमोर हाच आहे की त्या पॉईंट पर्यंत मी पोहोचू कसा. तर एक लक्षात घ्या, मी ज्यावेळी एखाद्या लाईनला लॅमडाला इक्वेट करेन. ठीक आहे, आता ह्या लाईन 1ला जर मी लॅमडाला इक्वेट केलं, ठीक आहे, हे काय आहे x मायनस x1 अपॉन a1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c1. हे जर मी लॅमडाला इक्वेट केलं तर लॅमडाच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी पॉईंट कुठे ना कुठे ह्या लाईनवरती मूव्ह होईल L1च्या, बरोबर आहे. आता एखाद्या व्हॅल्यूसाठी पॉईंट इथे असेल. ठीक आहे, विल ट्राय सम डिफरंट कलर इफ अवेलेबल, नशीब. ठीक आहे, सो इथे एखादा पॉईंट येईल, कधी इथे येईल, कधी इथे येईल पॉईंट, एखादा पॉईंट इकडे येईल, एखादा पॉईंट इकडे येईल. सिमिलरली जर मी लॅमडाला L2 ला इक्वेट केलं असतं तरी पण त्या लाईन लॅमडाच्या व्हॅल्यूसाठी कुठे ना कुठे पॉईंट आले असते, बरोबर आहे. पण एक स्पेशल केस अशी होईल की तो पॉईंट इथे पण असेल, ऑब्व्हियसली दॅट पॉईंट विल बी हिअर ऑल्सो. मग ती केस मला इथे शोधायची आहे. ठीक आहे, आय वॉन्ट टू फाइंड दॅट केस. प्रिडॉमिनेटली मला त्या केसकडे बघायचं आहे. पण आता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की आता लॅमडाला इक्वेट केल्यानंतर आपल्याला x काय भेटतो, तर x1 प्लस a लॅमडा, y काय भेटतो आपल्याला y1 प्लस b लॅमडा. ओके, आता इथं a1 b1 लिहूया कारण 2 आहे, b1 लॅमडा आणि z इज इक्वल टू z1 प्लस c1 लॅमडा. आपल्याला ह्या गोष्टी भेटतात हे आपल्याला माहिती आहे. आता हे भेटत असेल तर एक लक्षात घ्या की ज्यावेळी हा पॉईंट आहे, हा पॉईंट ऑब्व्हियसली L2 वरती लाय करतोय, ही गोष्ट मला माहिती आहे. आता याच्यानंतर काय सांगायचं हे सांगण्याची गरज लागू नये की बाबा आता एखादा पॉईंट जो L1 वरती आहे तो L2 वरती पण असणार आहे. जर हाच पॉईंट बघा, मी काय म्हणतो, असं आपण म्हणूया की ज्यावेळी मी लॅमडाला इक्वेट केलं एका व्हॅल्यूसाठी मला 100% हे ह्याच पॉईंटला भेटेल. आय विल गेट दिस पॉईंट फॉर सम लॅमडा, बरोबर आहे. मी म्हणतो आत्ताच भेटला मला.
ठीक आहे. ह्याच लॅमडाची मला व्हॅल्यू नाही, पण मी म्हणतो ह्या पॉईंटसाठी मला हा पॉईंट मिळाला पी, मग हा पी पॉईंट L2 ला पण सॅटिस्फाय करेल, बरोबर आहे. म्हणजेच काय की हे ज्यावेळी मी L2 च्या इक्वेशन मध्ये टाकणार आहे एक्स वाय आणि झेड च्या ऐवजी, त्यावेळी ते सॅटिस्फाय झालं पाहिजे. आता ते कसं ते पण बघूया. काय लिहिलं आपण, एक्स मायनस x2 अपॉन A2, ठीक आहे, इज इक्वल टू वाय मायनस y2 अपॉन इथे काय आलं B2 आणि z मायनस Z2 अपॉन C2. ओके. आता एक लक्षात घ्या की इथे आपल्याला A1 A2 आपण दोन लाईनच्या हिशोबाने लिहिलेलं आहे. ओके. आता जर मी हे इक्वेशन आहे जे x1 आणि एचं, तर इथे मी जर इक्वेशन टाकलं, आता हे एच आपण जर सिंगल मानलं, A1 A2 नको म्हणूया, ए जर म्हटलं तर एक्स मायनस काय होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे x1 च्या ऐवजी मी टाकलं इक्वेशन. ओके. इथे बघा इक्वेशन जर टाकलं तर लॅमडा येतंय का हे आपण चेक करायचं आहे. तर असं येईल ना काहीतरी x1, ओके, आणि इथे काय येणार आहे प्लस, ओके, ए लॅमडा आणि अपॉन ए असं काहीतरी असेल. म्हणजे इव्हेंच्युअली येऊन काय की ह्याची पण व्हॅल्यू तुमची कुठेतरी लॅमडाला येणार आहे. लक्षात घ्या, हे सगळं कॅन्सलेशन होईल, तुमची ह्याची पण व्हॅल्यू कुठे ना कुठे लॅमडाला तुमची येणार आहे. आता हे इक्वेशन 2 साठी सुद्धा ट्रू होणार आहे आणि हे इक्वेशन 1 साठी. आता तुम्ही इथे टाकून बघा, हे इक्वेशन आहे ना x1 ह्या ह्याच्यात टाकून बघा. सो हे A1 हे सगळं आहे, हे सगळे कॅन्सल होऊन जातील गोष्टी, ठीक आहे. सो तुम्हाला इव्हेंच्युअली तुमचा आन्सर तुम्हाला इथे भेटणारच आहे, लॅमडा म्हणूनच भेटणार आहे. सिमिलरली हे ज्यावेळी सेकंड लाईन साठी तुम्ही ट्राय कराल, ज्यावेळी इथे लॅमडा इज इक्वल टू लॅमडा इक्वेट कराल, तुमचे इक्वेशन काय बदलणार आहे, x2 इज इक्वल टू काय येईल, सॉरी x इज इक्वल टू काय येणार आहे x2 प्लस A2 लॅमडा. त्यानंतर y इज इक्वल टू काय येणार आहे, y इज इक्वल टू y2 प्लस B2 लॅमडा आणि z इज इक्वल टू Z2 प्लस C2 लॅमडा. आता हे वाले आहेत ना ते इकडे टाकून बघा, तुम्हाला फायनली तुम्हाला लॅमडाच भेटणार आहे. जसं आता ह्याचं इक्वेशन होतं x इज इक्वल टू x1 प्लस A1 लॅमडा, ते मी ज्यावेळी इक्वेशन मध्ये टाकलं मला इव्हेंच्युअली काय आहे, मला आन्सर शेवटी इक्वेट होऊन ते लॅमडालाच भेटणार आहे. ठीक आहे. सो मला वाटतं एवढं जर क्लिअर असेल तरी भरपूर झालं. ठीक आहे, एकदा क्लिअर करून देतो पुन्हा, कसं आहे कन्फ्युजन नको. कसं आहे x2 आता मी इथे टाकतो, x1 साठी आपण बघितलं x2 टाकून बघूया. ओके, x च्या ऐवजी टाकायचं ना. ओके ओके ओके. सो x2 प्लस A2 लॅमडा मायनस x2 अपॉन A2. ठीक आहे. आता असं टाकल्यावर हे तर गेलं, म्हणजे राहिलं काय A2 लॅमडा अपॉन A2, म्हणजे काय राहिलं इव्हेंच्युअली लॅमडा राहिला. ठीक आहे. म्हणजेच काय इकडून पण लॅमडा, इकडून पण लॅमडा, इकडून पण लॅमडा, म्हणजेच हे क्लिअर. सिमिलरली त्याच्यात काय होतं, x1 होतं म्हटलं x1 प्लस A2 लॅमडा मायनस x1 अपॉन A1 लॅमडा अपॉन A1. पुन्हा हे निघून गेलं, हे निघून गेले, राहिलं काय शेवटी लॅमडा. म्हणजेच ते सॅटिस्फाय करते. ओके. सो इट विल सॅटिस्फाय अदर लाईन ॲज वेल. म्हणजेच काय हे माझे जे पॉईंट्स आता आलेत ना पॅरामेट्रिक पॉईंट, हेच माझे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. ठीक आहे. सो दीज आर नथिंग बट माय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. सो लिहायला तुम्ही थेरॉटिकली लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ L1 अँड L2 आर, ओके, पी ऑफ लॅमडा फॉर्ममध्येच आपण ते लिहूया, x1 प्लस A लॅमडा A1 लॅमडा. आता इथे तुम्ही जनरल लिहायचं म्हटलं तर जनरली तुम्ही इथे x आणि A लिहा, म्हणजे कसं तुम्हाला क्लिअर होईल. पण ठीक आहे, ते सध्या आपण जे फाइंड केलं आहे ते लिहूया. ओके. B1 Z1 प्लस C1 लॅमडा. ठीक आहे. अदरवाइज इन जनरल जर लिहायचं म्हटलं तर असंही लिहू शकता, x प्लस A लॅमडा, y प्लस B लॅमडा आणि z प्लस C लॅमडा. ठीक आहे. सो दिस इज विल ऑल्सो डू अँड दिस विल ऑल्सो डू. सो हे आपले काय आहेत की हे आपण पॅरामेट्रिक पॉईंट्स म्हणून सुद्धा ह्यांना बघितले होते, तेच आपले पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सुद्धा असणार आहेत. ठीक आहे. सो पॅरामेट्रिक पॉईंटचं जर इक्वेशन कव्हर झालं असेल किंवा क्लिअर झालं असेल तर तुम्हाला इंटरसेक्शनचा काय प्रॉब्लेम येणार आहे. बघा सेम इक्वेशन आहे, x1 लॅमडा A लॅमडा B आणि हे. ठीक आहे. सो लक्षात ठेवायला एक लक्षात ठेवा, म्हणजेच ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला पण तुम्हाला वर्क होऊन जाईल. ओके. सो ह्याच्यावरती एखादा क्वेश्चन बघूया आपण, म्हणजे अजून जरा जास्त गोष्टी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो लेट अस राईट डाऊन वन ऑफ द क्वेश्चन. काय बघूया, क्वेश्चन दिला आहे, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाइन्स. ठीक आहे. लाइन्स बघूया काय दिले आहेत, x मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल टू y मायनस 2 अपॉन 3. आता हे लाईनचं इक्वेशन असंच बघायची सवय ठेवा, मी मागे येऊन बोललो होतो मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. कारण नाहीतर तुम्ही ax प्लस by असं शोधत बसाल तर ते कधी भेटणार नाही. ठीक आहे.
इज इक्वल टू वाय मायनस 1/2 इज इक्वल टू झेड. झेडला एकटा ठेवला म्हणजे तो 1/1च आहे असं समजूया आपण. ठीक आहे. आता ऑप्शन्स वगैरे मी काही सांगत नाही. आता अप्रोच काय असला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्ही L1 L2 असं पकडूया. लाईन ह्याला L1 म्हणूया, ह्याला आपण लाईन 1 म्हणूया आणि एकालाच आपल्याला इक्वेट करायचं लॅमडाला, म्हणजे जेणेकरून तो दुसऱ्या ह्याच्यात सबस्टिट्यूट केला ना की तो मला सोडवायला सोपा पडेल. ठीक आहे. सो इथे टाकला मी, काय केलं इक्वेट करून घेतलं. सो x मायनस 1/2 इज इक्वल टू लॅमडा. सो x मायनस 1 इज इक्वल टू 2 लॅमडा, म्हणजे x इज इक्वल टू 2 लॅमडा प्लस 1. सिमिलरली काय होणार आहे इथे y इज इक्वल टू ओके, आता इथे सॉल्व करायला लागेल कारण हे काय सगळे सेम नाही आहेत. ठीक आहे. सो y मायनस 2/3 इज इक्वल टू लॅमडा. सो y मायनस 2 इज इक्वल टू 3 लॅमडा. सो y इज इक्वल टू 3 लॅमडा प्लस 2. सिमिलरली इथे तुम्ही सॉल्व करा. z मायनस 3/4 इज इक्वल टू लॅमडा. सो z मायनस 3 इज इक्वल टू 4 लॅमडा आणि z इज इक्वल टू 4 लॅमडा प्लस 3. ठीक आहे. आता एक्स वाय झेड मला भेटले. आता मला माहिती आहे की हा जर मी इंटरसेक्शनचा पॉईंटच ह्याला कन्सिडर करतो, बरोबर आहे, हे जे भेटले त्याला मी पॉईंट ऑफ इंटरसेक्शनच कन्सिडर करतो, तर 100% ह्या इक्वेशनला तो सॅटिस्फाय करेल, बरोबर आहे. मग आता सोडवताना प्रत्येक वेळी सगळेच एकत्र टाकायचे तर नाही. पहिलं काय करायचं, ह्या दोघांची जोडी सोडून बघायची, लॅमडाची व्हॅल्यू काय येते, आणि मग ह्याची जोडी सोडवायची आणि ह्याच्यावरून बघायचं की लॅमडाची व्हॅल्यू काय येते. ठीक आहे. सो आपल्याला लॅमडाची व्हॅल्यू काढायची. सो दोन इक्वेशन एका वेळी सोडवा. इथे पण जे हे दिलेलं आहे ना, तुम्ही ही जी इथे लाईनची इक्वेशन दिली तुम्ही कायम हे असं आणि हे असं सोडवत चाला. दोन ह्यांनी सोडवा, पेअर वाईज सोडवायचं. नाहीतर काय आहे की आता मला माहिती आहे की एक्स इथे टाकला की मला इथे वाय टाकला, इथे झेड टाकला, पण तिन्ही एकत्र टाकू नका, दोन टाका आणि मग रीचेक करा की लॅमडा दोन्ही वेळी सेम येतो का माझा. पहिल्या दुसऱ्यासाठी सेम आहे, दुसऱ्या तिसऱ्यासाठी सेम आहे, तर ठीक आहे, मग पहिला तिसरा करायची काही गरज नाही, तो इव्हेंच्युअली सेम असेल. आणि लॅमडा भेटला की मला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटून जातील. सो मी काय करतो, हे इक्वेशन काय x मायनस 4/5 ठीक आहे इज इक्वल टू काय दिले y मायनस 1/2. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन दिलेलं आहे मी ह्याच्यात काय करू शकतो, इथे मी टाकून देतो. बघूया आपला पॉईंट काय होता इथे. x काय दिलं 2 लॅमडा ना, बरोबर तोच ना, 2 लॅमडा प्लस 1. ठीक आहे. 2 लॅमडा प्लस 1 मायनस 4/5 आणि y काय होता 3 लॅमडा प्लस 2. 3 लॅमडा प्लस 2 मायनस 1/2. ठीक आहे. सो इथे काय होणार आहे 2 लॅमडा मायनस 3/5 आणि इथे काय होणार आहे 3 लॅमडा प्लस 1/2. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 लॅमडा मायनस 6 इज इक्वल टू 15 लॅमडा प्लस 5. ठीक आहे. सो एक बाजूला घेऊन चला, 4 लॅमडा आहे. आता कसे वर्क करा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, लॅमडा इकडे घेऊन आला तरी चालेल. इथे 5 इथे प्लस 6 होईल. सो हे किती झालं मायनस 11 लॅमडा इज इक्वल टू हे झालं 11. सो लॅमडा इज इक्वल टू मायनस 1. ठीक आहे. आता हे मी पहिले दोन कंपेअर केल्यावर आलं. मी काय करतो अजून पुढचे दोन पण कंपेअर करून बघतो ना, म्हणजे मला बेनिफिशियल पडेल. सो काय y मायनस 1/2 इज इक्वल टू z/1. कारण z नुसता दिलेला, मी काय केलं z/1 घेऊन टाकलं. आता y काय आहे की 3 लॅमडा प्लस 2. सो 3 लॅमडा प्लस 2 मायनस 1/2 आणि इथे z काय आहे माझा, z आहे 4 लॅमडा प्लस 3. 4 लॅमडा प्लस 3/1. सो अगेन दिस थिंग लॅमडा प्लस 1/2 आणि इथे 4 लॅमडा प्लस 3/1. क्रॉस मल्टिप्लाय 3 लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू 8 लॅमडा प्लस 6. अगेन 3 लॅमडा मायनस 8 लॅमडा इज इक्वल टू 6 मायनस 1. सो किती झालं मायनस 5 लॅमडा इज इक्वल टू 5. सो अगेन लॅमडा इज इक्वल टू मायनस 1. सो याच्यानंतर तर माझं 100% व्हेरीफाय झालं, 100% माझं व्हेरिफिकेशन झालं की लॅमडाची व्हॅल्यू ही -1 पक्की झाली. आता मी काय करू शकतो, आता मी बिंदास ह्याच्यात टाकून देतो व्हॅल्यूज. इथे व्हॅल्यूज टाकायला लागलो की मला माझे कोऑर्डिनेट्स भेटतील. सो एक्स काय 2 लॅमडा प्लस 1. सो एक्स इज इक्वल टू 2 लॅमडा प्लस 1. वाय इज इक्वल टू काय आहे 3 लॅमडा प्लस 2 आणि झेड काय आहे माझा 4 लॅमडा प्लस 3. 4 लॅमडा प्लस 3 आणि माझी लॅमडाची व्हॅल्यू काय -1 आहे, टाकून द्या. एक्स मध्ये काय येणार आहे -2 प्लस 1 म्हणजे हे -1 झालं. वाय काय झाला -3 प्लस 2 म्हणजे पुन्हा -1 आणि झेड काय झाला -4 प्लस 3 म्हणजे काय झाला -1. सो इथे काय झालं सगळे -1 म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आपला काय आहे तो काय येणार आहे -1, -1, -1. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. ठीक आहे. सो तसं काही कठीण नाही आहे. तसं म्हटलं तर लेंदी वाटेल तुम्हाला, कारण मी हा मुद्दाम प्रॉब्लेम थोडासा जास्त
म्हणतात ना एक्सप्लोअर करून सोडवण्याचा प्रयत्न केला, कारण एका प्रॉब्लेममध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले ना तर ते आपल्याला जास्त बेनिफिशियल आहे. ठीक आहे. सो तुम्हाला जर पॅरामेट्रिक फॉर्म कळला असेल की बाबा आपण पॅरामेट्रिक फॉर्म कसा मिळवला एखाद्या पॉईंटचा, ठीक आहे, तेच आपलं इंटरसेक्शनचाच पॉईंट असणार आहे तो सुद्धा हे कळलं असेल तर हा क्वेश्चन काय कठीण नाही. फक्त सोडवताना ह्याच्यात एक पद्धत सांगितली की हे दोन एकत्र सोडवायचे, दिस टू आणि दिस टू, तुम्हाला म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू काय असेल ती मिळून जाईल कन्फर्म. ठीक आहे. सो क्वेश्चन सोपं होता, लेंदी यामुळे वाटलं की मी इन डिटेल सोडवून दिलाय, बाकी काही नाही आहे. बाकी जर कसं आहे फास्ट सोडवायचं म्हटलं तर हा 5-6 स्टेपमध्ये हा सुद्धा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. सो युअर आन्सर विल बी -1 -1 -1. ठीक आहे. सो चलो नेक्स्ट काय बघूया आपण. सो एवढ्या गोष्टी डिस्कस केल्यानंतर आता बघा महत्त्वाचं म्हणजे काय की ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं होतं की पॅरामेट्रिक फॉर्म वगैरे काय असणार एखाद्या पॉईंटचा. आता काय करूया, त्याच्यावरती सगळ्या पुढच्या गोष्टी डिस्कशन किंवा जे काही आहेत पॉईंट्स ते रिलेटेड आहेत. त्यातला पहिला पॉईंट म्हणजे फूट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे. सो फर्स्ट पॉईंट आपण लिहून घेऊया, फूट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे. फ्रॉम अ पॉईंट. ठीक आहे. फ्रॉम अ पॉईंट म्हणजेच काय की एखादा पॉईंट जर दिलेला आहे मला, त्याच्यापासून एक जर लाईन ओढली, ठीक आहे, एका दुसऱ्या लाईनवरती जी 90 डिग्री अँगल फॉर्म करते, तर याचे कोऑर्डिनेट्स काय, याचे कोऑर्डिनेट्स काय असं थोडक्यात विचारले. आता ही लाईन आपण म्हणूया L1, हा पॉईंट ए म्हणूया, ज्याला x0, x0, y0 आणि z0 कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, आणि असं म्हणूया की हा जर पॉईंट M आहे इन टर्म्स ऑफ लॅम्बडा ऑब्व्हियसली. तर मला एक गोष्ट माहिती आहे की L1चं इक्वेशन काय, x - x1 अपॉन a, y - y1 अपॉन b, हे इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म, बाकी काही नाही, अपॉन c. आता एवढी गोष्ट तर मला माहिती आहे. ठीक आहे. सो याच्यावर मला एक गोष्ट कळते की बाबा डायरेक्शन रेशोज वगैरे जे काही माझ्या आहेत ते हे आहेत, बरोबर आहे. म्हणजे ह्या लाईनच्या जर अलॉंग एखादं वेक्टर लिहायचं म्हटलं, वेक्टर डी म्हटलं मी लिहायचा, तर तो काय होईल, ai प्लस bj प्लस ck, बरोबर आहे. अशा पद्धतीने लिहू शकतो. आता ह्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे म्हणजे नक्की काय करावं लागेल मला, हे पहिला मला इथे शोधणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या की ह्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ह्याला लॅम्बडाला इक्वेट करा. ठीक आहे. इक्वेट दिस थिंग टू लॅम्बडा. हे केल्यानंतर काय भेटेल की मला या लाईनवरती पॉइंट्स मिळतील, जो पॉइंट म्हणजे एक पॉइंट मिळेल जो कुठे ना कुठे इथे असेल, कधी इथे असेल, कधी इथे असेल. स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ लॅम्बडासाठी तो नक्की या एमच्या ठिकाणी नक्की येणार आहे, जो फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे ए पासून. ठीक आहे. नाहीतर तो इतर व्हॅल्यूसाठी इकडे इकडे कुठेही असू शकतो. ठीक आहे. आपण असा विचार करू की आहे बाबा ह्याच लॅम्बडाच्या व्हॅल्यूसाठी, एका स्पेसिफिक व्हॅल्यूसाठी तो इथे आला, तर हे फाइंड कसं करू. ठीक आहे. सो पहिला तुम्ही हे लॅम्बडाला इक्वेट करून घ्या, म्हणजेच काय होणार आहे, x = x1 प्लस a लॅम्बडा. ठीक आहे. त्यानंतर y = y1 प्लस b लॅम्बडा आणि z z1 प्लस c लॅम्बडा. आता हे इक्वेट करून झाल्यानंतर लक्षात घ्या की आपल्याला महत्वाचं म्हणजे काय की जर a भेटला, a मला माहिती आहे, m चे मला जर पॉइंट्स हे भेटले, ठीक आहे, m जो पॉइंट आहे आपला तो मला ह्या फॉर्म मध्ये भेटला, काय भेटला, x1 प्लस a लॅम्बडा, त्यानंतर y1 प्लस b लॅम्बडा आणि z1 प्लस c लॅम्बडा. ठीक आहे. आता हे पॉइंट्स झाले m चे. a चे पॉइंट्स मला माहिती आहेत, मी डिस्टन्स am फाइंड करू शकतो ना, बरोबर आहे, किंवा डिस्टन्स नाही सॉरी वेक्टर am मी इथे फाइंड करू शकतो, m - a. मग इथे काय होणार आहे, तो अशा पद्धतीने काहीतरी येईल, x1 प्लस a लॅम्बडा मायनस x0 i. ठीक आहे. अशा फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर प्लस हे काय होणार आहे, y1 प्लस b लॅम्बडा मायनस y0 j प्लस z1 प्लस c लॅम्बडा मायनस z0 k. ठीक आहे. आता हे वेक्टर फॉर्म मध्ये मिळाल्यानंतर जर मला am वेक्टर मला माहिती आहे आणि हा जर परपेंडिक्युलर आहे लाईन L ला, म्हणजेच काय की जर त्याच्या अलॉंग वेक्टर मी काय म्हटलंय, d म्हटलंय, तर 100% am डॉट d हा 0 आला पाहिजे, बरोबर ना. दिस शुड कम ॲज 0. म्हणजेच काय होईल की हे ज्यावेळी 0 ला इक्वेट होईल, मला लॅम्बडाची 100% व्हॅल्यू मिळेल आणि ती व्हॅल्यू ज्यावेळी मी ह्या m च्या इक्वेशन मध्ये टाकेन, मला त्या फूट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स मिळून जाते. ठीक आहे. सो थिंकिंग सोपी आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता हे कॉम्प्लिकेटेड इथे वाटत असेल तर प्रॉब्लेम मध्ये हे 100% सोपं वाटेल. सो इथे जास्त विचार करू नका की हे असं एवढं कॉम्प्लिकेटेड दिसतंय बाबा, आपल्याला ते कसं यूज करायला होईल, असं काही नाही. मी फक्त एक लॉजिक क्लिअर करून दिले की पहिली गोष्ट म्हणजे ह्या पॉईंटचे मी कोऑर्डिनेट्स मिळवले. ठीक आहे. XYZ हे कोऑर्डिनेट्स मिळवले इन टर्म्स ऑफ लॅम्बडा. आता a आणि m चे मला दोघांचे पण पॉईंट माहिती आहेत, मी am वेक्टर काढून घेतला. am वेक्टर काढल्यानंतर मला एक गोष्ट माहिती की am इज परपेंडिक्युलर टू L1. मग L1 च्या अलॉंग एक वेक्टर मी d लिहिला ह्याच्या हिशोबाने, कारण मला माहिती आहे दिस आर नथिंग बट डायरेक्शन रेशोज, बरोबर आहे. सो मी हे लिहून टाकलं इथे. ठीक आहे.
सो त्याच्यानंतर मला कंडिशन माहिती आहे की बाबा दोन ज्यावेळी परपेंडिक्युलर असतील त्याचं डॉट प्रोडक्ट 0 आहे. जर डॉट प्रोडक्ट 0 आहे तर 100% इथे कुठे ना कुठे मला ज्यावेळी मी मल्टिप्लिकेशन आणि सॉल्विंग करणार आहे मला लॅम्बडाची व्हॅल्यू पक्कामध्ये मिळून जाईल. जर लॅम्बडाची व्हॅल्यू मला इथे 100% भेटली मी टाकून देईन म्हणजे मला माझा आन्सर भेटून जाईल. ह्याच्यात काय कठीण नाही आहे. ठीक आहे, म्हणजे फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी एवढी मेहनत आपल्याला करावी लागणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर मी कंटिन्युएशन करायचं म्हटलं, ठीक आहे, याच्यामध्ये कंटिन्युएशन म्हटलं की परपेंडिक्युलर डिस्टन्स ओके ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन ओके. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट म्हणजे शेवटी विषय तोच झाला, एका पॉइंट पासून एका लाईन पर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, याला L1 म्हणा, या पॉइंटला A म्हणा, x0 y0 आणि z0. ठीक आहे, आणि हा पॉइंट M म्हणूया आपण इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, आणि लाईनचं इक्वेशन आहे तेच आपण ठेवायचं x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b आणि z मायनस z1 अपॉन c. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे ते सांगतो की आता मी काही इथं डेरिव्हेशन कुठलेही करणार नाही, मी फक्त एक एक्सप्लेनेशन देणार की हाऊ दिस पॉइंट्स आर इंटरकनेक्टेड, इंटर रिलेटेड. जे आपण पॅरामेट्रिक पॉईंट बघितला त्याच्यावरती हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. बघा की आता आपल्याला माहिती आहे की हा फुट ऑफ परपेंडिक्युलर काढण्यासाठी मला माहिती आहे की बाबा हे काहीतरी करायचं आहे, AM डॉट डी इज इक्वल टू 0 असं केल्यानंतर मला कुठे ना कुठे 100% M चे व्हॅल्यूज मिळून जातील. बरोबर आहे, मग हे जर मला माहिती आहे तर M च्या व्हॅल्यूज मला ज्यावेळी मिळाल्या, A च्या व्हॅल्यूज मला माहिती आहेत x0 y0 z0. बरोबर आहे, म्हणजेच ऑब्व्हियसली क्वेश्चन मध्ये काहीतरी असं 1 2 3 असेल ना लिहिलेलं, काही नाही ते नंबर असेल आणि M जो तुमचा भेटणार आहे तो पण असेल काहीतरी -4 3 2 काही असेल. असं फॉर एक्झाम्पल असे आले तर डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय नाही करू शकत, बिंदास डिस्टन्स फॉर्म्युला A आणि M मध्ये अप्लाय करा, तुमचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, म्हणजेच काय की हे सुद्धा फाइंड करायला इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही भाई पहिली गोष्ट म्हणजे पहिला फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स मिळवा, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे कुठलाही क्वेश्चन ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करताना, या दोघांमध्ये सॉल्व्ह करताना तुमची इनिशियल स्टेप असेल फाइंड दिस थिंग, फाइंड AM डॉट डी, नंतर लॅम्बडा फाइंड करा, लॅम्बडा ह्याच्यात टाका आणि M चे कोऑर्डिनेट्स पहिला मिळवा. M चे कोऑर्डिनेट्स मिळवल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काही ऍप्लिकेशन करू शकता, काही चेंजेस हवे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, सो हे झालं इंटर रिलेटेड कशा आहेत ते. आता ह्याच्यामध्ये अजून सुद्धा इंटर रिलेटेड आपल्याला बघायला मिळतं की इमेज ऑफ अ पॉइंट. आता ही गोष्ट तुम्हाला थोडीशी बोर्डमध्ये पण बघायला मिळेल, इमेज ऑफ अ पॉइंट. ठीक आहे, इमेज ऑफ अ पॉइंट आता ऑन लाईन असं म्हणा, काही म्हणा, इन लाईन असं. आता महत्त्वाचं म्हणजे कन्सेप्ट समजून घेऊया. ती काय आहे की एखादी जर मला लाईन दिलेली आहे, ठीक आहे, आणि एक पॉइंट आहे आणि तो जर एक परपेंडिक्युलर ड्रॉप असा इथे मी टाकला आणि त्याची इमेज इथे 100% बनेल ना, म्हणजे हा जर A आहे तर हा A' बनेल ना, तर त्याबद्दलचे मला कोऑर्डिनेट्स पाहिजे. ठीक आहे, सो तेही मला फाइंड करायचे आहेत. सो ते कसे करू शकतो बघा, त्याच्यासाठी पण सिम्पल आहे की आपल्याला माहिती आहे की ह्याचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करायचे. बरोबर, ह्याचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करायचे हे माहिती आहेत. मग हा काय झाला, इमेज आहे म्हटल्यावर काय, जेवढी इथे लेंथ आहे तेवढीच खाली पण लेंथ असणार, म्हणजे M काय झालं तुमचं इथे मिड पॉइंट झाला. काय झाला, मिड पॉइंट. मग काय करायचं की फर्स्ट ऑफ ऑल फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे, देन अप्लाय मिड पॉइंट फॉर्म्युला. ओके, मिड पॉइंट फॉर्म्युला हे फॉलो करा तुम्ही, तुम्हाला तुमचं इमेज मिळून जाईल. ठीक आहे, ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळून जातील. सिमिलरली इथे जर बघितलं तर डिस्टन्स काय करायचं, लिहायचं म्हटलं तर काय, फर्स्ट ऑफ ऑल फाइंड M म्हणजेच काय, फाइंड फुट ऑफ परपेंडिक्युलर, त्याच्यानंतर काय, अप्लाय डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, फॉर्म्युला. सो दिस विल बी द थिंग. सोप्पा आहे, काय कठीण नाही याच्यामध्ये सोडा. आता ह्या ज्या गोष्टी आपण बघितल्या, 3 गोष्टी आपण बघितल्या की फुट ऑफ परपेंडिक्युलर नक्की असतो काय, त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड कसे करायचे, ते फाइंड केल्यानंतर मला काय काय फाइंड करता येऊ शकतं, तर डिस्टन्स फाइंड करता येऊ शकतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम डिस्टन्स ऑफ अ लाईन. ओके, ड्रॉप फ्रॉम अ पॉइंट ऑन अ लाईन, दुसऱ्या लाईनवरती, एका पॉइंट पासून दुसऱ्या लाईन पर्यंतचा डिस्टन्स, त्याच्यानंतर इमेज पण मला फाइंड करता येऊ शकते. ठीक आहे, सो एवढ्या गोष्टी जर क्लिअर झाल्या असतील तर क्वेश्चन बघितले तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी अजून क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, सो चलो क्वेश्चन नंबर 1 बघूया. आता थोडेसे क्वेश्चन लेंदी असतात पण काही पर्याय नाही. काय दिले, द कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर. ओके, द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे, फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट, द पॉइंट
पॉईंट ए दिला आहे त्यांनी 1 0 आणि 3 टू द जॉईन ऑफ द पॉईंट टू द जॉईन ऑफ द पॉईंट्स काय दिलं आहे बी काय दिलं आहे 4 7 1 अँड सी काय दिलं आहे 3 5 आणि 3 इज. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन तसं स्ट्रेट फॉरवर्ड आहे, काय कॉम्प्लिकेटेड नाही आहे क्वेश्चन्स. की त्यांनी काय म्हटलंय एक पॉईंट ए आहे, ठीक आहे, आणि एक लाईन आहे जी बी आणि सी नी बनलेली आहे. ठीक आहे, सो डायग्रामॅटिकली जर बघायचं म्हटलं तर चेंज त्या फिगरमध्ये काहीच नाही भेटणार तुम्हाला. ही जी फिगर आहे ना ही युनिव्हर्सली फिगर हीच काढायची फुट ऑफ परपेंडिक्युलरसाठी. ठीक आहे, विल ट्राय टू ड्रॉ. ओके, तशीच येते सोडा, काय हरकत नाही. आता मी काय करू शकतो, मला माहिती आहे 90 डिग्री इथे कुठेतरी आहे. त्याच्यानंतर आता हा पॉईंट ए दिलेला आहे, मला काय दिलाय 1 0 आणि 3. आता बी पॉईंट आपण इकडे बघूया, काय दिलाय बी पॉईंट दिलाय 4 7 आणि 1 आणि सी पॉईंट आपण इथे कुठेतरी बघूया. सी पॉईंट दिलाय 3 5 आणि 3. ठीक आहे, सो पहिली गोष्ट म्हणजे आता मला इथे एम फाइंड करायचं असं म्हणूया आपण, इन टर्म्स ऑफ लॅम्बडा म्हणा काही म्हणा. आता इथून सुरुवात आहे की आपल्याला पहिली गोष्ट इक्वेशन ऑफ लाईन पण नाही माहिती. सो इक्वेशन ऑफ लाईन मला माहिती आहे L1 आपण लाईन पकडूया, एकच लाईन आहे x मायनस x1 अपॉन इथे a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b आणि z मायनस z1 अपॉन c. ठीक आहे, पण याचा मला फायदा होईल का, तर इथे मला डायरेक्शन रेशोज वगैरे काहीच दिलेलं नाहीये. मग मला काय करायला लागेल की इथे दोन पद्धतीने, इथे एकतर तुम्ही ह्या पद्धतीने पुढे जाऊ शकता की इक्वेशन ऑफ लाईन इन 2 पॉईंट फॉर्म लिहा, x2 मायनस x1 इथे y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1. सो ह्याच्याने तुम्हाला काय मिळेल की दोन पॉईंट्स वरून तुम्ही इक्वेशन ऑफ लाईन काढू शकता. सो x मायनस x1 म्हणजे ह्याला तुम्ही x1 y1 z1 म्हणा. सो हे काय होणार आहे x मायनस 4 ओके इज इक्वल टू y मायनस काय होणार आहे 7 आणि इज इक्वल टू z मायनस 3. ठीक आहे, आता x2 आहे 3 मायनस 4 म्हणजे मायनस 1. त्याच्यानंतर y2 आहे 5 मायनस 7 म्हणजे मायनस 2. ओके, सगळे निगेटिव्ह झाले. z2 3 मायनस 1 म्हणजे 2. आता हे जे काय मिळालं हे इक्वेशन ऑफ लाईन मिळालं, म्हणजे ही तर माझी पहिली स्टेप झाली. आता ह्या इक्वेशन ऑफ लाईन वरून मला एक गोष्ट माहिती आहे की हे काय झाले, आता एबीसी झाले. आता एबीसी झाल्यानंतर मी काय म्हणतो, याच्या अलॉंग एक डी वेक्टर जर मी म्हटला आहे अस्तित्वात, तर तो डी वेक्टर काय होणार आहे आता -1i ओके मायनस 2j आणि प्लस 2k. ठीक आहे, सो हा वेक्टर काय झाला अलॉंग लाईन जॉईन बाय बी अँड सी. ठीक आहे, सो हा वेक्टर मिळाल्यानंतर आता मी काय करू शकतो की हे इक्वेशन जे मिळालंय त्याला डायरेक्ट लॅम्बडाला इक्वेट करूया. ठीक आहे, लेट अस इक्वेट दिस थिंग. काय होतं इक्वेशन x मायनस 4 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 7. ओके, बघूया काय होतं y मायनस 7. ठीक आहे, y मायनस 7 अपॉन मायनस 2 आणि z मायनस 3 अपॉन 2. सो ह्याला जर मी लॅम्बडाला इक्वेट केली तर मला काय काय भेटते ते बघूया. x मायनस 4 मायनस 1 इज इक्वल टू लॅम्बडा म्हणजे x मायनस 4 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा म्हणजे x इज इक्वल टू 4 मायनस लॅम्बडा. ठीक आहे, सो हे एक गोष्ट मला भेटली. yच्या बाबतीत मला काय भेटणार आहे ते बघूया. y मायनस 7 अपॉन मायनस 2 इज इक्वल टू लॅम्बडा हे y मायनस 7 इज इक्वल टू मायनस 2 लॅम्बडा म्हणजे y इज इक्वल टू 7 मायनस 2 लॅम्बडा. ठीक आहे, तेच z साठी कसं आहे थोडंसं लेंदी पडणार क्वेश्चन, पण काय पर्याय नाही, आपल्याला सोडवायचं तर आहे. कारण फक्त कॅल्क्युलेशन्स टिपिकली थोड्याशा जास्त आहेत, पण बाकी तर मला वाटतं ह्याच्यामध्ये काय दमच नाही आहे. ठीक आहे, सो मला एवढ्या गोष्टी भेटल्या तर आता तुम्ही लॅम्बडा पहिला लिहा नंतर लिहा त्याला काही फरक पडत नाही. हे काय झाले, हे एम लॅम्बडाचे कोऑर्डिनेट झाले, बरोबर आहे ना. 4 मायनस लॅम्बडा, त्याच्यानंतर 7 मायनस 2 लॅम्बडा आणि 3 प्लस 2 लॅम्बडा हे झाले त्याचे कोऑर्डिनेट्स. आता मला एक गोष्ट माहिती आहे की ए मला माहिती आहे आणि एम मला माहिती आहे, बरोबर आहे ना. ए त्याने दिलेला आहे 1 0 3, तर मी एम काढू शकतो का. एम वेक्टरची गरज आहे मला, कारण एम डॉट डी घ्यायचं आहे, आठवत असेल तर बघा. सो जर एम काढायचं म्हटलं तर एम मायनस समथिंग, बरोबर आहे, एम मायनस समथिंग मला करायला लागेल. सो 4 मायनस लॅम्बडा आणि मायनस काय करायला लागेल -1. ठीक आहे, त्यानंतर ह्याला आय कॅप म्हणूया प्लस आता इथे काय होणार आहे 7 मायनस 2 लॅम्बडा ओके मायनस 0. ठीक आहे, जे कॅप आणि प्लस 3 प्लस 2 लॅम्बडा इथे काय होणार आहे -3 के कॅप. म्हणजेच काय झालं इथे जर मी आता जर मायनस लॅम्बडा पहिलाच ठेवला आणि हे काय होईल +3 आहे. ठीक आहे, ओके. एम काय येणार आहे, एम आपल्याला येणार आहे तो मायनस लॅम्बडा प्लस 3i. ठीक आहे, हा पण इथे मिळवला होता. त्याच्यानंतर काय येणार आहे 7 ना, म्हणजे -2 लॅम्बडा आणि +7.
ओके, इथे -2 लॅमडा प्लस 7 जे आणि इथे काय येणार आहे, ओके 3 + 2 लॅमडा -3 म्हणजे फक्त डायरेक्ट इथे 2 लॅमडा -2. ठीक आहे के, बरोबर आहे ना. 3 प्लस ओके, एकदा इक्वेशन चेक करून घेऊया काय आहे, क्लिअर आहेत ना. 2 लॅमडा 7 - 2 लॅमडा आणि 2 लॅमडा. ओके, लेट अस चेक. Z मायनस आपण लिहिले का इथे Z - Z1 Z - 3. ओके 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 ओके, सो हियर वी हॅव मेड अ मिस्टेक. ओके, हा इथे 1 आहे, इट इज 1 ओव्हर हियर अँड बाय मिस्टेक आय हॅव टेकन दिस कोऑर्डिनेट. सो हा इथे Z - 1 असला पाहिजे. ठीक आहे, सो तेवढा एक चेंज करून घेऊया, जास्त काही बदल नाही होणार. Z - 1 इथे Z - 1 इथे 1 इथे पण येणार आहे 1. ठीक आहे, आणि इथे पण येणार आहे 1. सो 2 लॅमडा आणि हे काय -3. सो 2 लॅमडा -2. ओके, आता हा AM झाला. आता D मला माहिती आहे, अरे D वेक्टर मी स्वतः लिहिलेला आहे आपण, की बाबा इथे स्टार्टिंगलाच लिहिला -I, बरोबर आहे, -I आणि -2j + 2k -2j + 2k हा वेक्टर आपण D वेक्टर लिहिलेला आहे अलॉंग द लाईन. आता मला माहिती आहे कंडिशन काय आहे की AM डॉट D घ्यायचा आहे, तो इक्वेट केला तर कशाला आला पाहिजे, 0ला इक्वेट आला पाहिजे, कारण परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, सो परपेंडिक्युलर आहे म्हटल्यावर मी सुरुवात केलं. सो -1 म्हणजे काय झालं, लॅमडा -3. ओके, लॅमडा -3. त्याच्यानंतर इथे काय करूया आपण, -2 लॅमडा प्लस 7 आहे तसं लिहून टाकूया. हे +2 × 2 लॅमडा -2 = 0. सो हे काय झालं, लॅमडा -3 + 4 लॅमडा -14 + 4 लॅमडा -4 = 0. आता लॅमडावाल्या टर्म्स एकत्र घेऊया. 4 लॅमडा + 4 लॅमडा -3 -14 -4 = 0. सो हे किती झालं, 8 आणि 9 लॅमडा. ठीक आहे, सो 9 लॅमडा 9 आहे. ठीक आहे, 9 लॅमडा = हे काय होणार आहे, -3 आणि -14 म्हणजे -17 -20. ठीक आहे, ओके, करेक्शन करेक्ट आहेत ना. लॅमडा -3 4 लॅमडा -14 4 लॅमडा -4. सो हे 9 लॅमडा आणि हे किती झालं, -3 17 आणि 4 21. बरोबर आहे. ठीक आहे, सो लॅमडा काय झाला, लॅमडा थोडा उघड दिसत असेल तरी फरक नाही पडत आहे मला. इथे होणार आहे 7/3. सो व्हॅल्यू काही असो, मला लॅमडा मिळणं गरजेचं आहे. आता एकदा मला लॅमडा भेटला तर मी काय करणार आहे, हे जे M मला मिळालेलं आहे ह्याच्यात मी लॅमडा टाकून देईन. ठीक आहे, सो जर मी पुट करायचं म्हटलं तर M लॅमडा ह्याचे कोऑर्डिनेट्स माझे काय होते, -लॅमडा असं काहीतरी होतं, -लॅमडा + 4 किंवा ते 4 - लॅमडा लिहिलं असेल तरी फरक नाही पडत. त्याच्यानंतर 2 लॅमडा + 7 -2 लॅमडा + 7 आणि 2 लॅमडा + 1. ठीक आहे, सो हे कोऑर्डिनेट्स होते आणि लॅमडाची व्हॅल्यू काय माझी 7/3. सो टाकायला सुरुवात करूया. -7/3 + 4 त्याच्यानंतर -14/3 + 7 बरोबर 2 आहे आणि इथे 14/3 + 1. सो हे सोडून काढायचे. -7 + 12/3 -14 + 21/3 आणि 14 + 3/3. सो हे किती झालं, 5/3. हे झालं इथे झालं 7/3 आणि हे किती झालं 17/3. ठीक आहे, सो आन्सर काही असो तुमचा आन्सर हेच असणार आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट फूट ऑफ युअर परपेंडिक्युलर. सो लेट अस चेक द ऑप्शन्स. ऑप्शन काय, 5 7/3 आणि 7. ओके, ऑप्शन डी आहे. ओके, सो अवर ऑप्शन इज करेक्ट, म्हणजे सॉल्विंग आपलं जे आहे ते करेक्ट आहे. जसं मी म्हटलं थोडंसं लेंदी वाटेल तुम्हाला, पुन्हा एकदा समजून घ्या की कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर मला विचारले, ड्रॉन फ्रॉम अ पॉईंट, पॉईंटचे मला कोऑर्डिनेट्स दिलेत आणि लाईन जी दिले त्याला पण मला कोऑर्डिनेट्सच दिलेत. म्हणजे मला पहिली गोष्ट लाईनचं इक्वेशन तर काढावं लागेल. सो ते मी माझं 2 पॉईंट फॉर्मने काढलं. सो हे लाईनचं इक्वेशन मिळालं. हे मला माहिती आहे डायरेक्शन रेशोज आहेत, ABC आहेत, त्यावरून मी काय काढलं, हे वेक्टर अलॉंग द लाईन D वेक्टर काढला, ज्याची मला पुढे गरज लागणार आहे, कारण मी बघितलं AM × D करावं लागतं मला. ठीक आहे, सो ते झाल्यानंतर मी काय केलं, लॅमडाला इक्वेट केलं आणि एका स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ लॅमडासाठी तो नक्की फूट ऑफ परपेंडिक्युलरला असेल. सो तो लॅमडा काय हे नंतर बघूया, पण असं आपण म्हणूया की ह्या व्हॅल्यूसाठी तो कधी ना कधीतरी तो फूट ऑफ परपेंडिक्युलरसाठी येणार आहे. सो मी काय केलं, लॅमडाला इक्वेट करून XYZ काढले, त्याच्यानंतर AM काढला, बरोबर आहे, इनिशियल मायनस फायनल सबस्ट्रॅक्ट करून काढून दिला, त्याच्यानंतर फायनल मायनस इनिशियल करून काढला,
त्यानंतर AM मिळाला वेक्टर फॉर्ममध्ये, डी माझा वेक्टर फॉर्ममध्ये आहे, डॉट प्रोडक्ट त्यांचं 100% 0 येणार, कारण काय आहे परपेंडिक्युलरिटीची कंडिशन आपल्याला माहिती आहे. सो ते झाल्यानंतर काही नव्हतं, सॉल्व्हिंग करायचं होतं, सिम्पल लॅम्बडा मिळवायचा होता आणि लॅम्बडा पुन्हा त्याच्यात टाकायचा होता. सो आता विचार करा तुम्ही की जस्ट दिस वॉज ऑल द स्टेप्स फॉर फाइंडिंग फूट ऑफ अ परपेंडिक्युलर. आता याच्यानंतर तुम्हाला जर कोण म्हटलं फाइंड द डिस्टन्स, तर तुम्ही तो फाइंड करू शकता. सो इथून तुमचा एक होमवर्क क्वेश्चन सुरू झाला, कंटिन्युएशन ऑफ दिस फाइंड द डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. सो ए आहे तुमच्याकडे, एम आहे, मला ह्याचं डिस्टन्स काढून होमवर्क म्हणून तुम्ही मला आन्सर पाठवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्याच क्वेश्चनला आपण मॉडिफाय करू शकतो की इमेज फाइंड करा. ठीक आहे. सो यू हॅव टू फाइंड दॅट ऑल्सो, यू हॅव टू फाइंड इमेज ऑल्सो. सो डिस्टन्स अँड इमेज बोथ यू हॅव टू फाइंड. ठीक आहे. सो दिस इज युअर होमवर्क क्वेश्चन. आपण अजून एक क्वेश्चन बघूया, इमेजवरती मी स्वतः एक क्वेश्चन घेणार आहे, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की नक्की आपल्याला काय करायचं. ठीक आहे. सो बघूया जरा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन दिलेला आहे द इमेज ऑफ पॉइंट, द इमेज ऑफ पॉइंट, पॉइंट काय दिलं 1, 6 आणि 3. ठीक आहे. लगेच त्याला -1, -6, -3 करू नका, हे सवय असते. इन द ओके लाईनचं इक्वेशन दिलं आहे, डायरेक्टच दिलं आहे आपल्याला, x/1 इज इक्वल टू y - 1/2 आणि काय दिलं आहे z - 2/3. ठीक आहे. आता आपल्याला लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. सो मला इथे डायरेक्शन रेशोज मिळाल्यावर मी बिंदास लिहू शकतो I + 2j + 3k, म्हणजे मला d भेटला. आता बघा d भेटला म्हणजे काय की ते मला बऱ्यापैकी माझ्या इथे ना कटकटच संपलेली आहे. कारण हा जर मी m म्हणतोय तर इथे कुठेतरी पॉईंट हा असणार आहे. हा a पॉईंट जर मी म्हटलो 1, 6 आणि 3, तर A' चे मला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत, जेणेकरून मला उपयोग होईल त्याचा, फाइंड इमेज मिळेल. सो ह्याच्या आधी मला मिड पॉईंट्स इथं फाइंड करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. इफ आय नीड टू फाइंड द मिड पॉईंट्स, सो मला काय करायला लागेल, पुन्हा फूट ऑफ परपेंडिक्युलरच्या हिशोबाने जावं लागेल. बरोबर. हो, फूट ऑफ परपेंडिक्युलर फाइंड करायला आत्ताच तुम्हाला माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे इक्वेशन ऑफ लाईनला इक्वेट करून घ्या. सो x/1 इज इक्वल टू लॅम्बडा, सो x इज इक्वल टू लॅम्बडा, ही पहिली गोष्ट मिळाली. y - 1/2 इज इक्वल टू लॅम्बडा, सो y - 1 इज इक्वल टू 2 लॅम्बडा, सो y इज इक्वल टू 2 लॅम्बडा + 1 आणि z - 2/3 इज इक्वल टू लॅम्बडा. सो ते काय येणार आहे z - 2 इज इक्वल टू 3 लॅम्बडा, सो z इज इक्वल टू 3 लॅम्बडा + 2. आता हे काय झाले, हे मिड पॉईंटचे लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये मला हे पॉईंट भेटले. एम ऑफ लॅम्बडा असं म्हणू शकता. हे भेटले मला, काय भेटलं, लॅम्बडा 2 लॅम्बडा + 1 आणि 3 लॅम्बडा + 2. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली माझ्याकडे a आहे म्हटल्यावर मी AM वेक्टर इथे फाइंड करू शकतो. सो तर काय होणार आहे लॅम्बडा - 1I. ठीक आहे. हा झाला. त्याच्यानंतर प्लस 2 लॅम्बडा + 1 - 6j. ठीक आहे. आणि प्लस 3 लॅम्बडा + 2 - 3k कॅप. ठीक आहे. आता AM वेक्टर काय होणार आहे बघा, AM वेक्टर काय झाला, लॅम्बडा -1, लॅम्बडा -1I. ठीक आहे. आणि इथे काय होणार आहे 2 लॅम्बडा -5, 2 लॅम्बडा -5j प्लस 3 लॅम्बडा, इथे काय आहे 3 लॅम्बडा + 2 आहे ना, हां ओके, 3 लॅम्बडा + 2 -1 आणि इथे -1k, 3 लॅम्बडा -1k. ठीक आहे. सो AM वेक्टर भेटला. डी वेक्टर तर मला माहिती आहे ऑब्व्हियसली, डी वेक्टर मी आत्ताच फाइंड केला होता. काय होता डी, 1 + 2 + 3. ओके. सो I + 2j + 3k. सो मला माहिती आहे AM डॉट डी इज इक्वल टू 0. ही गोष्ट तर मला क्लिअर आहे आधीपासून. सो ह्याच्यावरून मला काय भेटेल, लॅम्बडाची व्हॅल्यू 100% भेटणार आहे. सो मी काय केलं, मल्टिप्लाय केलं. सो लॅम्बडा -1 प्लस 2 × 2 लॅम्बडा -5 आणि इथे काय येणार आहे 3 × 3 लॅम्बडा -1 इज इक्वल टू 0. सो लॅम्बडा -1 प्लस 4 लॅम्बडा -10 प्लस 9 लॅम्बडा -3 इज इक्वल टू 0. सो इथे पुन्हा लॅम्बडा प्लस 4 लॅम्बडा प्लस 9 लॅम्बडा -1 -10 -3 इज इक्वल टू 0. सो इथे झालं 9 × 1 = 14, 14 लॅम्बडा इज इक्वल टू हे काय झालं 14. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1, लॅम्बडा इज इक्वल टू 1. सो लॅम्बडा इज इक्वल टू जर मला 1 भेटतोय तर बिंदास मी काय करणार आहे, इथे मी लॅम्बडा टाकून देणार. ठीक आहे. सो लॅम्बडा टाकला ह्याच्यामध्ये एम मध्ये, तर मला लॅम्बडा इज इक्वल टू 1 म्हणजे 1, 3 आणि 5 असे पॉईंट भेटले. ठीक आहे. मला काय भेटला, एमचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते काय भेटले 1, 3 आणि 5. आता जरा रीड्रॉ करूया आपण जी डायग्राम होती ती. ठीक आहे. लेट अस ट्राय टू रीड्रॉ द डायग्राम. असं काहीतरी डायग्राम आहे आपली. हा ए पॉईंट आहे जो दिलेला आहे मला इथे 1, 6 आणि 3. ठीक आहे. आणि हा मला फाइंड करायचा आहे. आणि आता मला सध्या ह्याचे कोऑर्डिनेट्स भेटलेले आहेत किती आहेत 1, 3 आणि 5. याला आपण असं म्हणूया x, y आणि z म्हणूया. ठीक आहे.
सो आता मला थोडं ऑप्शनची गरज लागणार आहे. सो ऑप्शन नंबर ए मी लिहितो, काय आहे 1 0 आणि 7. आता ऑप्शनची गरज काय लागणार आहे, तर ह्याला आणि ह्याला ऍड केला आणि डिवाइड बाय 2 केल्यावर मला हे भेटले पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे आता थोडंसं क्विज टाईप आपण इथे खेळण्याचा प्रयत्न करू की ह्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे की इथे 1 येईल. मग या 1 सोबत मी काय ऍड करू, तर 1 + 1 जर केला आणि डिवाइड बाय 2 केला तर तो 1 येणार आहे. चला, म्हणजे ही व्हॅल्यू मला भेटली. सिमिलरली 6 आहे, मग इथे 3 येण्यासाठी 6 मध्ये मी 0 ऍड केला आणि डिवाइड बाय 2 केला तरच मला 3 भेटेल, बरोबर ना. मिड पॉईंट आपण असंच फाइंड करतो ना, दिस प्लस दिस डिवाइड बाय 2 म्हणजे ही व्हॅल्यू, 6 + y डिवाइड बाय 2 म्हणजे ही व्हॅल्यू. आणि आता बघा काय येणार आहे, 3 प्लस काय मी डिवाइड ऍड करू, तर 7 ऍड केलं तर मला 5 भेटणार आहे. म्हणजे 135 हे जे मिड पॉईंटचे व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला करेक्ट बसले. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आलं. सो तुमचे बरेच कॅल्क्युलेशन इथे वाचले, ठीक आहे. सो आता हा ऑप्शन थर्ड पण असू शकतो, फोर्थ पण असू शकतो, सेकंड पण असू शकतो. असं काही कंपल्सन नाही की पहिलाच ऑप्शन आहे, ठीक आहे. आता इथे होता पहिला ऑप्शन म्हणून ठीक आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकता. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी नुसतं मॅथ्स म्हटल्यावर नुसतं फॉर्म्युला आणि हे नाही आहे, थोडंसं लॉजिक पण आपलं वापरणं गरजेचं आहे. थोडंसं आपल्याला डोकं आपलं वेगळ्या दिशेने सुद्धा चालवायला हरकत नाही आहे, ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत क्लिअर असेल, तर समजलं असेल की बघा आपण आत्ता मेजरली जे पॉईंट डिस्कस केले त्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या की बाबा नक्की पॅरामेट्रिक फॉर्म काय असणार होते. हे सगळे डिस्कशन केल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय की ते पॅरामेट्रिक फॉर्मचे कुठे कुठे ऍप्लिकेशन आले. तर पहिला इंटरसेक्शनला आला, त्याच्यानंतर आता परपेंडिक्युलरला बघितलं आपण की फुट ऑफ परपेंडिक्युलर फाइंड करायला उपयोग झाला. त्याच्यानंतर फॉर्म्युला डिस्टन्स जर फाइंड करायचं असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स तरी पण तो उपयोगी आहे, आणि इमेज ऑफ अ पॉईंट फाइंड करायचा असेल तरी सुद्धा तो उपयोगी आहे, ठीक आहे. सो इव्हेंच्युअली तुमचा आन्सर इथे इमेज ऑफ अ पॉईंटचा काय असणार आहे, 1 0 आणि 7. सो हा जो A' आहे तो A' काय असणार होता, 1 0 आणि 7, ठीक आहे. सो दिस वॉज युअर फायनल आन्सर. थोडंसं लेंदी वाटेल, थोडंसं ऑब्व्हियसली लेंदी वाटणार आहे सुद्धा, मी असं नाही म्हणणार नाही. थोडंसं लेंदी वाटण्याची इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. मेन म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला जर क्लिअर झाला असेल ना की फुट ऑफ परपेंडिक्युलर कसं फाइंड करणार आहे, तर हे पुढचं काही नाही आहे. मग आता एक मार्गी सगळे प्रॉब्लेम्स आहेत तसे पटापट सोडवू शकता आणि तुम्ही आन्सर देऊ शकता, ठीक आहे. सो हे जर क्लिअर असेल तर चला पुढचं आपण काय आहे ते एकदा क्लिअर करून घेऊया. सो नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे, स्क्यू लाईन्स, ठीक आहे. आता मला वाटतं स्क्यू लाईन्स ही कन्सेप्ट तुम्हाला आधीपासून माहिती आहे. स्क्यू लाईन्स म्हणजे काय, लाईन्स विच आर नॉन पॅरलल, ओके. नॉट पॅरलल असं म्हणा किंवा नॉन पॅरलल म्हणा, नॉन पॅरलल अँड नायदर इंटरसेक्टिंग किंवा नॉन इंटरसेक्टिंग असं म्हणा, नॉन इंटरसेक्टिंग, ठीक आहे. नायदर पॅरलल नॉर इंटरसेक्टिंग असं म्हटलं तरी चालेल. अशा लाईन्सला काय म्हणतात, स्क्यू लाईन्स म्हणतात. आता पहिली गोष्ट म्हणजे स्क्यू लाईन्स समजून घेण्यासाठी ना थोडंसं आपण एक इथे फिगर काढण्याचा प्रयत्न करूया. बघूया, जास्तीत जास्त व्यवस्थित काढण्याचा आपण इथे प्रयत्न करू, ठीक आहे. ओके, फिगर काही चुकवलेली नाही आहे, टेन्शन घेऊ नका. ती थोडीशी मला लाईन स्लँटच हवे जेणेकरून मला इथे गोष्टी क्लिअरली दाखवता येतील, ठीक आहे. सो इथून मी जर ह्याच्या इथे एक लाईन काढली, इथून एक स्लँट लाईन इथे कुठेतरी घेतली, ठीक आहे, दिस वे. सो आय विल कनेक्ट दिस थिंग, हे डायरेक्टलीच कनेक्ट करूया, डॉटेडनी काही कनेक्ट करायची गरज नाही आहे. ओके, आय नीड दिस डायग्राम टू प्रूव्ह माय पॉईंट हिअर, ठीक आहे. आता स्क्यू लाईन्स म्हणजे काय, आता इमॅजिन करा की ही एक बिल्डिंग आहे, ही जी आपण काढली एक बिल्डिंग आहे, खराब आहे पण बिल्डिंग आहे सोडा. आणि जर हा मी AB पॉईंट म्हटला, ठीक आहे, AB पॉईंट म्हटला, हा आपण PQ म्हणूया, ह्याला काही म्हणा, ह्याला ABCD म्हणा, ह्याला R म्हणा, S म्हणा, काही म्हणा. मला काम आहे ते 2 पॉईंट सोबत मी जर A आणि B ला कनेक्ट केलं म्हणजे काय, जर टॉप ऑफ द बिल्डिंग आहे, ठीक आहे, टॉप जो आहे आपल्याला, जो वरती आपल्याला टॉप आहे तो मी कनेक्ट केला इथून इथपर्यंत, आणि एक फ्लोअर म्हणजे बॉटम ऑफ बिल्डिंग मी जर असा कनेक्ट केला, तर ह्या ज्या 2 लाईन्स आहे ऑब्व्हियसली ह्या काय आहेत की ह्या पॅरलल नाही आहेत, बरोबर आहे. दीज आर नॉट पॅरलल बट दे आर नायदर इंटरसेक्टिंग ऑल्सो, ठीक आहे. सो ही जी लाईन आहे AB आणि PQ ह्या स्क्यू लाईन झाल्या, AB अँड PQ हे काय झाल्या, स्क्यू लाईन झाल्या. मला वाटतं हे सगळ्यांना माहिती असणार आहे, तरी पण जस्ट एक रिव्हिजन म्हणून की काय आहे विषय. सो AB आणि जर PQ म्हणजे स्क्यू लाईन्स आहेत, तर आता मला थोडंसं काय आहे की मला इथे डेरिव्हेशन करायचं आहे. सो मी काय करतो, हे जर रब करून टाकतो, मला ह्याच्यावरती थोडंसं डेरिव्हेशन करायचं आहे. सो आय विल रब दिस थिंग, फक्त तुम्हाला एक अंडरस्टँडिंगसाठी की स्क्यू लाईन्स असतात काय, तर या डॉटेड लाईन्स मी ऑब्व्हियसली ठेवणार आहे. सो दिस डॉटेड लाईन्स आर नथिंग बट स्क्यू लाईन्स. आता आहे ना ह्याच्यावरती क्वेश्चन काय येतो की स्क्यू लाईन शिकण्याची गरज काय, तर आपल्याला असं विचारतात, शॉर्टेस्ट डिस्टन्स, ओके, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स, बिटवीन स्क्यू लाईन्स, ओके, बिटवीन स्क्यू लाईन्स.
असं आपल्याला क्वेश्चन विचारलं होतं, व्हॉट इज द शॉर्टेस्ट बिटवीन द गिव्हन टू स्क्यू लाईन्स. ठीक आहे, मग आता शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय आहे, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, हे जे स्क्यू लाईन्स आहेत ना, तर ह्यांच्या जो नॉर्मल असतो ना, कॉमन नॉर्मल या दोघांचा, म्हणजेच काय, एक परपेंडिक्युलर लाईन ह्या दोघांच्या, तो शॉर्टेस्ट डिस्टन्स असतो. ठीक आहे, सो इफ आय कनेक्ट दिस टू दिस, ओके, एक परपेंडिक्युलर, ओके, एक परपेंडिक्युलर इथे मी लाईन खेचली जी ह्याला पण परपेंडिक्युलर आहे आणि ह्याला पण परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, अशी एक लाईन मी इथे ओढतो. सो मी काय म्हणू शकतो की इफ दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स, असं आपण म्हणूया, ह्या त्या डिस्टन्सला तुम्ही काही म्हणा, पी क्यू म्हणा. ओके, राईट डाऊन दिस डिस्टन्स एज पी आणि क्यू. आणि आता आपण असं म्हणूया की ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे L1 किंवा काही म्हणा, ही जी फर्स्ट लाईन आहे, याच्या अलॉंग एक वेक्टर आहे, तो U वेक्टर आहे, आणि ह्याच्या अलॉंग एक वेक्टर आहे, तो V वेक्टर आहे, असं बघूया. ठीक आहे, U इज अलॉंग दिस, V इज अलॉंग दिस, हे PQ आहे. ठीक आहे, V वेक्टर इकडे लिहितो. आता मला जे फाइंड करायचं आहे ते शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय, PQ इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. मला PQ डिस्टन्स फाइंड करायचं आहे. आय वॉन्ट टू फाइंड डिस्टन्स PQ. आता तो फाइंड करणार कसा, त्यासाठी आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे ना, दोन लाईन आपण इथं लिहून घेऊया. ठीक आहे, आता हे जे मी डिरेक्टली लिहिलंय, हे जर लिहिलेलं नसतं, फॉर एक्झाम्पल हे जर काही लिहिलेलं नसतं, तर मला जर दोन लाईनचे इक्वेशन लिहायचे म्हटले, तर मी लाईनचे इक्वेशन लिहून घेतो. L1 ला आपण म्हणूया R1 प्लस लॅम्बडा U, आणि L2 ला म्हणूया R2 प्लस म्यू व्ही, असं म्हणून घेऊया. आता तुम्ही म्हणाल हे इक्वेशन दिसायला तर नॉर्मल दिसत नाही, ए आणि बी ची आपल्याला सवय आहे, त्याच्याऐवजी R1 आणि R2 लिहिलंय. आता ह्याच्यावरून तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्या की बाबा एक ह्याच्या अलॉंग व्ही वेक्टर आहे आणि ह्याच्या अलॉंग यू वेक्टर आहे, आणि ह्याच्या अलॉंग काय झालं, ओके, आय जस्ट कनेक्ट दिस थिंग. ठीक, हां, आणि ह्याच्या अलॉंग व्ही वेक्टर झाला. सो यू वेक्टर अलॉंग लाईन 1, म्हणजे ही लाईन 1 आपण कन्सिडर केलं, असं पकडा, लाईन 1, ही लाईन आपण लाईन 2 कन्सिडर केले, आणि यू वेक्टर अलॉंग दिस, व्ही वेक्टर अलॉंग दिस आहे. आणि हा लॅम्बडा यू म्हणजे आपल्याला हा डिरेक्शन देतोय. सो डिरेक्शन दिलेली आहे आपण, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता R1 आणि R2 हा काय एक फिक्स पॉईंट आहे. सो मी ह्या लाईनवरती एक फिक्स पॉईंट घेतो A, ज्याचा पोझिशन वेक्टर काय R1, ह्या लाईनवरती घेतो B, ज्याचा पोझिशन वेक्टर R2 आहे, आणि जर मी ह्यांना कनेक्ट केलं, ठीक आहे, इफ आय कनेक्ट these two points, तर हा AB जो आहे ना, तर ह्या ABचं जे प्रोजेक्शन आहे ऑन PQ, दॅट इज नथिंग बट शॉर्टेस्ट डिस्टन्स. बघा, शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असणार आहे, तर प्रोजेक्शन ऑफ AB ऑन PQ, दिस विल बी युअर शॉर्टेस्ट डिस्टन्स. ठीक आहे, सो हे आपल्याला इथे थोडक्यात प्रूव्ह करायचं आहे, किंवा ह्याच्यावरून आपल्याला थोडंसं डेरिव्हेशन करायचं आहे. आता ह्याचं प्रोजेक्शन ह्याच्यावरती, म्हणजेच तो PQ एवढे डिस्टन्स प्रोजेक्शन पाडेल. तर प्रोजेक्शन बद्दल फार काही डिस्कशन करत नाही, ही मला वाटतं गोष्ट आपण भरपूर वेळा डिस्कस करून झालेलीच आहे. ठीक आहे, सो मला जर दोन लाईन मी या कन्सिडर केल्या, त्याच्यावर मी एवढं सगळं इन्फॉर्मेशन किंवा डेटा रिट्रीव्ह केला, आणि थोडंसं आता काय आहे की शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड करायला मी काय म्हणतोय, एबीचं प्रोजेक्शन हेच आपलं शॉर्टेस्ट डिस्टन्स असणार आहे. जर अशी कंडिशन आहे तर शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होईल, पहिली गोष्ट म्हणजे की हा AB, बरोबर आहे, AB म्हणजेच काय R2 मायनस R1 डॉट काय होणार आहे U क्रॉस V. कारण काय आहे, आता बघा U क्रॉस V का लिहिलं की U वेक्टर ह्याच्या अलॉंग आहे, V वेक्टर ह्याच्या अलॉंग आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी हे दोन वेक्टर्स आहे ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट जर घेतला तर ह्या दोघांच्या पण एक परपेंडिक्युलर वेक्टर मला भेटेल. तो वेक्टर मी म्हणत नाही की PQच्या अगदी मॅग्निट्यूडला सेम आहे, पण एक परपेंडिक्युलर वेक्टर 100% मला भेटेल. म्हणजेच काय की U क्रॉस V घेतल्यामुळे मला परपेंडिक्युलर वेक्टर भेटला, म्हणजेच मला त्याच्यावरती प्रोजेक्शन घेता येतं, म्हणून मी हा डॉट लिहिलाय. आणि ऑब्व्हियसली अपॉन म्हटल्यावर मॉड काय आलं, U क्रॉस V. ठीक आहे, किंवा U इंटू V असं लिहू शकता. सो दिस इज नथिंग बट फॉर्म्युला. आता हे U वेक्टर वगैरे हे तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल, काय फॉर्म्युला असंच लक्षात ठेवला तरी प्रॉब्लेम नाही. पण प्रोजेक्शनचा सिंपल फॉर्म्युला लिहिला आहे, बेसिक फॉर्म्युला प्रोजेक्शनचाच लिहिलेला आहे, बाकी काही लिहिलं नाहीये, फक्त थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. सो तुम्हाला जर हे काय झंझट जी काय केलेली आहे ही समजली नसेल, काय हरकत नाही, तुम्ही फक्त शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. R2 मायनस R1, R2 म्हणजे काय, हे A, आणि हा B आपण जसं बघत होतो 2 पॉईंट U क्रॉस V आणि मॉड ऑफ U क्रॉस V. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. ठीक आहे, सो हे झालं डेरिव्हेशन. आता याच्यावरती एखादा प्रॉब्लेम घेतला तर तुम्हाला लवकर समजेल की नक्की आपण काय करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, चलो क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन काय दिला, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स, the shortest distance between the lines काय दिलाय बाबा, x मायनस 1/2 एक दिले, y मायनस 2/3 दिले. ओके, हा आता क्वेश्चन थोडा अजून कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय की आपल्याला इथे ना वेक्टर फॉर्म नाही दिलेला, आपण इथे जे बघितलंय लिहून घेऊया आधी क्वेश्चन, मग तुम्हाला मी सांगतो की फरक काय आहे आणि आपल्याला काय बदल करावा लागेल की आपण
त्याला नॉर्मल वेक्टर फॉर्ममध्ये घेऊन जाऊ शकतो आपल्या, ठीक आहे. इज आता क्वेश्चन ठीक आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स दिस अँड दिस आहे, पण हे जे फॉर्म लिहिलेलं आहे हा कार्टेशियन फॉर्म आहे. पण आपण जे आता डेरिव्हेशन बघितलं ह्याला वेक्टर फॉर्म बघितलं, बरं ना, वेक्टर फॉर्म आहे हा. तर वेक्टर फॉर्म मधून मी डेरिव्हेशन लिहिलेलं आहे. मग काय आहे की कार्टेशियन मध्ये भले मला दिलेलं असेल मी त्याला वेक्टर फॉर्म मध्ये घेऊन जाऊ शकतो. म्हणजेच ए जर मी म्हटलं R1 वेक्टर जर म्हटला तर हे जे आहेत ना I प्लस 2j प्लस 3k झाला, आणि बी जर मी म्हटलं म्हणजेच R2 जर वेक्टर म्हटला तर हे जे 2 - 4 आहेत ना 2y प्लस 4j प्लस 5k झाला, म्हणजे R1 R2 भेटले. आणि u मला माहिती आहे ह्याच्या अलॉंग म्हणजे 2y प्लस 3j प्लस 4k झाला, आणि v जो आहे तो झाला 3i प्लस 4j प्लस 5k. ठीक आहे. सो ह्याच्यावर मी काय केलं, मला भले कार्टेशियन फॉर्म दिला होता, मी काय सगळं कन्वर्ट केलं आणि मी त्याला घेतलं कशा फॉर्ममध्ये, माझ्या वेक्टर फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या. आता मला u क्रॉस v ची गरज आहे. सो पहिलं मी ते काढून घेतो, कारण जिथे डिटर्मिनंट इन्व्हॉल्व झाले ते पहिलं सॉल्व्ह करून घेतलेलं बेटर आहे. सो 2 3 4 आणि 3 4 आणि 5. सो लेट अस सॉल्व्ह दिस थिंग. 15 - 16 मायनस j, हा j आहे आणि हा इथं k, चुकून तेच लिहिलं परत. ओके. 10 - 12 आणि प्लस k इंटू काय येणार आहे 4 2 8 - 9. सो हे काय झालं मायनस i, इथे काय झालं मायनस प्लस 2j आणि इथे काय झालं मायनस k. ठीक आहे. हे झालं मायनस k. काय हरकत नाही, u क्रॉस v भेटला. आता मॉड ऑफ u क्रॉस v जर हवे असेल तर इथल्या इथं पण काढून घेऊ शकता, नंतर काढला तरी फरक नाही वाटत. 1 + 4 + 1 म्हणजे √6. सो हा काढून ठेवला. चला ह्याची गरज लागणार, मी हा काढून ठेवला. आता मला काय गरज आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला मला माहिती आहे की मला ए बी लागेल ना, ए बी वेक्टर लागेल. u क्रॉस v तर मी काढून घेतलाय. सो ए बी वेक्टर मी कसा काढणार, a × b म्हणजे b - a. सो 2 - 1 म्हणजे 1 म्हणजेच i, त्याच्यानंतर 4 - 2 म्हणजे प्लस 2j आणि 5 - 3 म्हणजे प्लस 2k. ठीक आहे. सो ए बी भेटला. त्याच्यानंतर u v मला माहिती आहे, u डॉट v, u क्रॉस v भेटलाय मला. u क्रॉस v किती भेटला मला तो लिहून घ्या, -i प्लस 2 -i प्लस 2j आणि प्लस -k. ठीक आहे. सो हा u झाला, आणि u क्रॉस v तो पण लिहून घ्या, फाइंड केलाय तर एवढा √6. सो चला शॉर्टेस्ट डिस्टन्सला आता मला काय डिस्टन्स काय PQ आहे ए बी आहे मला काय फरक नाही पडत. मला फॉर्म्युला माहिती आहे ए बी डॉट u क्रॉस v अपॉन u क्रॉस v. ठीक आहे. आम्हाला फॉर्म्युला माहिती आहे ना. सो ए बी इंटू हे डॉट करून घ्या, हा काय झाला -1 प्लस 4 इथे -2 -1 अपॉन अंडर रूट काय झालं 6. सो हे काय झालं -3 प्लस 4 अपॉन √6. सो काय झालं 1/√6. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन. सो काय कठीण कसं नव्हतं. आता हे ऑब्विसली शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. ओके, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे आणि हेच आपल्याला विचारलं होतं. सो टफ काही नव्हतं तसं म्हटलं तर, पण कसं आहे थोडंसं विचार करायला पाहिजे की आपल्याला बाबा काय इथे दिले, कार्टेशियन फॉर्म दिले, आपल्याला आन्सर माहिती आहे का, फॉर्म्युला माहिती आहे, वेक्टर फॉर्ममध्ये माहिती आहे. सो मी कन्व्हर्जन करून घेतलं, त्याच्यानंतर मी प्रोसीड केलं, तर मला काय तेवढं काय कठीण नाही वाटलं. सो कसं आहे वेक्टरचं किती नॉलेज ऑब्व्हियसली लागणार आहे हे मी मागेही सांगितलेलं आणि आजही सांगतो की भले आपलं 3rd लेक्चर असेल तरी सुद्धा वेक्टर्स तुमचं जर स्ट्रॉंग असेल तर हे सगळं तुम्हाला पटापट समजेल तरी. नाहीतर कसं आहे तुम्हाला असं होणार की अरे काय चाललंय. ठीक आहे, असं व्हायला नको आहे. होणार नाही सोडा, एवढं काही कठीण नाही आहे. पण बाकीचे पॅरामेट्रिक फॉर्म फुट ऑफ परपेंडिक्युलर, इमेज वगैरे हे जेवढं काय घेतलेलं आहे सगळं तेवढे सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी या लेक्चरमध्ये क्लिअर करून घ्यायच्या. आजच्या लेक्चरसाठी एवढं भरपूर झालं. सो हे जे आहे हे खूप म्हणतात ना, आता सुरुवात झाली, आता चांगली पेस पकडली आपण की आता आपण डीप त्या 3D मध्ये आपण जातोय. ठीक आहे. सो प्रॉपर बघा, काही डाऊट असेल तर बिंदास विचारू शकता. डाऊट सेशनला या विचारा, असंही विचारलं तरी चालेल, पण लेक्चर पूर्ण बघायचं आहे आणि प्रॉपर नोट्स कंप्लीट करायचे आहेत आणि त्या नोट्स मी कधी तुमच्याकडून मागेन. ठीक आहे. सो नोट्स तुमच्या असल्या पाहिजेत आणि थोडं सिरियसली आता स्टडी करायला लागायला हरकत नाही आहे. आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंट करायचे आहे नेक्स्ट टेस्टमध्ये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो चलो, एन्जॉय द लेक्चर, मेक युअर नोट्स अँड कम्प्लीट देम. अँड ऑल्सो whenever I ask the notes then you have to send it to me. Come for the doubt session and चल भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.